नमस्कार, मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आमची सांगली. लईच चांग तर कसे आहात सर्वजण? तुम्ही कसे आहात? तुम्ही सगळेजण तर स्वस्त मस्त असालच आणि स्वस्त मस्तच राहा, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज नवरात्रीची चौथी माळ आहे, तर सर्वांना नवरात्रीच्या पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण आजचा विषय म्हणजे हा आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल भरपूर अनेक व्हिडिओ येत असतात की फॉर्म कसा भरायचा, कधी भरायचा, पैसे कधी येणार, काय येणार. आणि त्या प्रत्येक व्हिडिओखाली प्रत्येकांच्या काहीतरी कमेंट असतात की आम्हाला पैसे आलेलेच नाहीत, आम्ही अमुक तारखेला पैसे भरल्यात पण आम्हाला तर काय पैसे आलेलेच नाहीत. आणि कोण म्हणते की नाही, खोटा, एकाला पैसे येतात एकाला नाही, आणि असं बऱ्याच काय कमेंट असतात. तर माझा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे. तर असं काही नाही आहे, आणि पैसे हे प्रत्येकाला येतातच, आणि सगळ्याच जणी आपण लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या, त्याच्यामुळं प्रत्येकाला पैसे हे येतातच. फक्त तुम्ही तुमची कागदपत्र वगैरे कसे आहेत, काय आहेत, सगळं व्यवस्थित आहे का, हे सगळं तुम्ही पण तुमची कागदपत्र तुम्ही चेक करा. कागदपत्र व्यवस्थित असल्याशिवाय फॉर्म वरून पैसे येत नाहीत. सगळी कागदपत्र आपली पण आपल्याला व्यवस्थित लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला नंतर सांगते. तर माझा फॉर्म मी 30 ऑगस्टला भरलेला, सकाळी 12 वाजता 30 ऑगस्टला मी माझा फॉर्म भरलेला, आणि तो फॉर्म लगेच संध्याकाळी मला 7:30 वाजता तो फॉर्म अप्रूव्हचा मेसेज पण आलेला. आणि अप्रूव्हचा मेसेज आल्यानंतर मला माहीत नव्हतं, मला काय वाटलं की अप्रूव्हचा मेसेज आला म्हणजे आता लगेच पैसे येणार. तर मी पण 8-10 दिवस पैसे येणार मेसेज बघायचे. जरा टिक वाजलं की झालं, मोबाईल चेक करायचं, वाटायचं पैसेच आल्यात. पण असं नसतंय, त्यांची पण एक तारीख असते, त्या तारखेला त्यांनी पैसे सगळ्यांचे एकदमच जमा करतात की आपला फॉर्म आपण भरला म्हणजे लगेच आपले पैसे येतील, असं पण कसते. त्यांची एक डेट असते, त्या डेटला पैसे येतात. तर मी 30 तारखेला सकाळी 12 वाजता 30 ऑगस्टला सकाळी 12 वाजता फॉर्म भरला. संध्याकाळी 7:30 वाजता मला अप्रूव्हचा मेसेज आला. त्याच्यानंतर मी पण महिनाभर म्हणत होते की नाही, हे चुकीचं आहे आणि हे पैसे काय येणार नाहीत, तेवढंच 2-3 महिने पैसे दिले आणि पैसे येणार नाहीत असं मला पण वाटत होतं. पण 25 तारखेला सकाळी माझ्या बहिणीनं पण 1 सप्टेंबरला फॉर्म भरलेली, फॉर्म तिनं अगोदरच भरलेली, पण तिचा अप्रूव्हचा मेसेज तिला 1 सप्टेंबरला आलेला. आणि 25 सप्टेंबरला सकाळी तिचा मला फोन आला की दीदी, माझ्या खात्यात पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पैसे जमा झालेत म्हणून. मी म्हटलं अगं मी तर तुझ्या आधी फॉर्म भरलाय, म्हटलं तुझ्या आधी अप्रूव्हचा मेसेज पण मला आलाय, म्हटलं मग मला कसं काय पैसे आले नाहीत. मग कागदपत्रसुद्धा मी चेक केली होती, सगळी कागदपत्र पण माझी बरोबर होती. तर ठीक आहे म्हटलं. मग बरोबर सकाळी 10:30 वाजता आणि मला मेसेज आला की लाडकी बहीणचं पैसे 4,500 त्यात जमा झालेत. म्हणजे आमचे 4,500 कसे आले, पहिला हप्ता 3,000चा आणि नंतरचा 1,500 असा आम्हाला 4,500 रुपये 25 सप्टेंबरला 4,500 जमा झालेला आम्हाला मेसेज आलेला. आणि त्यानंतर आत्ता ह्या महिन्यात काल शुक्रवारी बघा, शुक्रवारी किती तारीख होती, 4 तारीख, शुक्रवारी 4 तारखेला परत 3,000 जमा झालेला मेसेज बहिणीलाच आला माझ्या सकाळी पहिला लवकर. तिनं परत मला फोन केली की दीदी माझ्या 3,000 जमा झाले. मी म्हटलं असं कसं काय, म्हटलं आत्ता तर जमा पैसे. तर ती म्हटली की नाही, दिवाळीचे आणि ह्या महिन्याचं म्हणून दिल्यात. तर चला, आपला लाडका भाऊ आपल्यावरती भरपूर खुश आहे. सक्का भाऊ पण कोणासाठी आजकाल एवढं करत नाही, सोडा. चला, भाऊ जिंदाबाद आपला. आणि परत मला वाटलं तिला पण गेल्या वेळी अगोदरचा मेसेज पण तिला सकाळी आलेला, मला दुपारी आला. तर मला पण दुपारीला असं वाटलं, आणि तसंच झालं. बरोबर त्याच टायमात, इकडं तिकडं 15-20 मिनिटं पुढं झालं असेल, त्याच वेळेत मला मेसेज आला की 3,000 रुपये जमा झालेत. त्याच्यामुळं पैसे हे सगळ्यांचे जमा होणार आहेत. भाऊ हा सगळ्यांचा लाडका आहे. कुठली बहीण त्याला दोडकी नाही, कुठली बहीण त्याची सावत्र बहीण नाही. सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत. सगळ्यांना पैसे हे त्यांनी एक समज सोडतात. त्याच्यामुळं मला पैसे आले नाहीत म्हणजे मलाच पाठवले नाहीत. आपण आपली कागदपत्र बघा, आधार लिंक आहे का सगळ्यात पहिला बघा, आणि KYC वगैरे जे काही तुमचं असेल ते सगळं बघा. तुमचं खातं चालू आहे का बघा. अशा सगळ्या गोष्टी बघा तुम्ही, आणि मग बघा तुमच्या खात्यात पैसे नक्कीच येणार. आणि कुणाला पैसे आले नसतील तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं एकच काम करायचं की कागदपत्र चेक करायचं, दुसरं काही नाही आहे यात. काही म्हणजे ह्याला आले आणि त्याला आले नाहीत असा ह्याचा काही विषय नाही आहे. त्याच्यामुळे पैसे हे प्रत्येकाला येणार. आणि चला, मला तर आता टोटल लाडक्या भावाचं 7,500 रुपये माझ्या खात्यावर जमा झालेले आहेत. ह्या वर्षीची दिवाळी अगदी मस्त एन्जॉय करायची.
कारण काय लाडक्या भावानं पैसे दिलेत तर आपल्या कसं आहे माहिती आहे का, आणि लाडक्या भावांना आता पैसे दिल्यात म्हटल्यानंतर बायकांच्या आता आम्ही कालच साड्या खरेदी करायला दुकानात गेलो होतो, तर त्यावेळेस चर्चा चालू होती. तर आता तिथं म्हणून तिथंच नाही, आता जसं ही लाडकी मुख्यमंत्री योजना चालू झाल्या तसं प्रत्येक ठिकाणी हीच चर्चा आहे की म्हणजे बायकांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला 1 रुपये कोण देत नाही, आम्ही राबल्याशिवाय, आम्ही कष्ट केल्याशिवाय आम्हाला 1 रुपये कोण देत नाही. 1,500 म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हीच जर 1,500 रुपये जर देत राहिले तर आम्ही नक्कीच त्यांनाच मतदान करणार. आणि बायका काल तर एक मस्तच बायका चेष्टाच म्हणजे लाडक्या बहिणीविषयी त्यांची चर्चा चालू होती, आणि त्या काय म्हणतात, एकच वादा, लाडका भाऊ एकनाथ दादा. वारे वा, छान आहे म्हटलं. कारण 1,500 म्हणजे सामान्य बहिणींसाठी, बायकांसाठी, महिलांसाठी खरंच 1,500 म्हणजे थोडी गोष्ट नाही आहे. 1,500 म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि काल आणखीन एक गमतीचा विषय झाला, तुम्हाला सांगते. काल मी बाहेर गेले होते त्यावेळेस तिथं चर्चा चालू होती. तर त्यात एक लेडीज काय म्हणते, आम्हाला नाही बाई आले पैसे. तर ती म्हटली, का, तुला का नाही आले? मी म्हटलं त्यांना, तुम्हाला का नाही आले पैसे? तर नाही हो, आमचं पांढरं कार्ड आहे. मी म्हटलं, पांढरं कार्ड काय आहे तुमचं? आमचे हे सर्व्हिसला आहेत ना. मी म्हटलं, देवानं एवढं दिलं आहे म्हटलं, सरकारी सर्व्हिस आहे म्हटलं, तर ते 1,500ची कशाला अपेक्षा पाहिजे म्हटलं. एवढं आम्हाला नाही तो आले, एवढं वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे म्हटलं. एवढं देवानं भरभरून हक्काचं दिलं आहे ना, वाईट वाटून घेऊ नका म्हटलं. तुम्हाला आणखीन तुमचा भाऊ वरनं तुमच्या नवऱ्याचा पगार वाढव हीच देवाकडे प्रार्थना करा म्हटलं, आणि काय वाईट वाटून घेऊ नका. तर कुठल्याही महिलांनी वाईट वाटून घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाचे पैसे येणार, प्रत्येकजण आपली कागदपत्र चेक करा. आणि एकच वादा, एकनाथ दादा, लाडका भाऊ. लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये महिन्याला. धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्यासाठी पण मला कमेंट करून तुमचे प्रश्न, तुमच्या शंका विचारू शकताय. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा नक्की, कारण तुमच्या कमेंट म्हणजे आमच्या प्रोत्साहन वाढत. तसं आमच्या चुका सांगा, किंवा आमचे काही व्हिडिओ आवडला तर तुमचा व्हिडिओ आवडला हे सांगा, किंवा काही चुका वाटल्या तर त्या चुका सांगा, पण नक्की सांगा. तर चला, धन्यवाद.